वळूयात पुढच्या बातमीकडे। वसई विरारमध्ये बहुजन विकास आघाडीला धक्का बसलाय। विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर बहुजन विकास आघाडीमधून आउटगोइंग सुरू झालंय। बवियाचे 50 पेक्षा अधिक माजी नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करतील अशी शक्यता आहे। रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत बवियाच्या माजी नगरसेवकांचा पक्षप्रवेश सोहळा होणार आहे। वसई विरारमध्ये मागच्या विधानसभा निवडणुकीत बवियाला मोठा धक्का बसला आणि त्याच्यानंतर आता मोठा आउटगोइंग सुरू झालेलं आहे। 50 पेक्षा अधिक जण आहेत जे भाजपमध्ये प्रवेश करतील असं समजतंय आणि रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा होणार असल्याची सुद्धा माहिती आहे। माझे सगळे नगरसेवक आहेत। खरं तर स्थानिक स्वराज्य संस्था अगदी तोंडावर आहेत आणि अशात इतक्या मोठ्या संख्येनं माझे नगरसेवक भाजपकडे येणं हा भाजपसाठी फार फायद्याचा विषय ठरू शकतो आणि बवियासाठी तितकाच मोठा धक्का आहे। बवियाचा झालेला मोठा पराभव विधानसभेतला यामागे कारण ठरतोय। वसई विरारमध्ये बहुजन विकास आघाडीला हा मोठा धक्का समजला जातोय कारण बवियाचा पराभव झाला आणि त्याच्यानंतर आता आउटगोइंग सुरू झालंय। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी सुशांत सावंत यांच्याकडून। सुशांत, काय नेमकं कारण आहे इतक्या मोठ्या संख्येनं माजी नगरसेवक भाजपात येण्यामागे? रिद्धी, आपण जर पाहिलं असेल तर विधानसभा निवडणुकीत बहुजन विकास आघाडीच्या 3ही जागा ज्या आहेत ते पराभूत झाले होते आणि त्या जागी 2 जागांवर भाजपचे आमदार जे आहेत ते निवडून गेले। त्यामध्ये नागपूरची जागा असेल तिथे राजन नाईक हे भाजपचे आमदार आहेत, तर वसईमध्ये स्नेहा दुबे या महिला आमदार भाजपचे आहेत आणि याचमुळे कुठेतरी आता आगामी पालिका निवडणुका ज्या आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, त्यासाठी भाजपनं कंबर कसलेली आणि वसई विरार महानगरपालिकेकडे भाजपनं विशेष लक्ष दिल्याची आपल्याला माहिती मिळते। येत्या महिन्याभरात बहुजन विकास आघाडीचे 50हून अधिक माजी नगरसेवक जे आहेत ते भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे। रवींद्र चव्हाण प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतरच खऱ्या अर्थाने ते पक्षप्रवेश जे आहेत ते मोठ्या प्रमाणात होतील अशी आपल्याला माहिती मिळते। मात्र पाहिलं असेल तर गेली अनेक वर्ष जितेंद्र ठाकूर यांची वसई विरार महानगरपालिकेमध्ये एक हाती सत्ता आहे आणि या सत्तेला सुरून लावण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जाणार आहे। अगदी सुशांत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।